मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभव देशमुख यांनी सोमवारी प्रकरणाच्या संत तपासावर तीव्र संताप व्यक्त केला। तपास यंत्रणेने या प्रकरणी झालेल्या तपासाची आम्हाला माहिती द्यावी, आरोपींना शासन करून त्वरित न्याय द्यावा। या प्रकरणी त्यांना काहीही करता येत नसेल तर त्यांनी हातात बांगड्या भराव्यात, अशी आम्हा महिलांची भावना आहे, असे त्यांनी म्हटले आहे। मस्साजोगच्या नागरिकांनी सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आक्रमक आंदोलन केले। यात मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचाही समावेश होता। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना वैभवी यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला। त्या म्हणाल्या, माझ्या वडिलांना भर रस्त्यातून उचलून नेले, आता माझ्या काकांना काही झाले तर जबाबदार कोण? प्रशासन नक्की काय करत आहे? आज माझे पप्पा गेले, त्यानंतर आता काकांना गमावले तर आम्ही काय करायचे? आज जसा काका पाण्याच्या टाकेवर गेलाय तसे आम्ही एक दिवस आरोपींना अटक झाली नाही तर वर जाऊ। आमच्या घरातील एक सदस्य या लोकांनी संपवलाय, आता आमच्या कुटुंबातील सगळे जातील तेव्हाच हे लोक आरोपींना पकडणार काय? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला। माझे चुलते मागील 4 दिवसापासून प्रचंड तणावात आहेत, आमचे त्यांच्याशी बोलणे झाले नाही। त्यांचा प्रशासनाला फक्त एकच सवाल आहे, तुमचा तपास कुठपर्यंत आला ते आम्हाला कळवा। आम्हाला फक्त नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला यथास्थिती कळली पाहिजे। केवळ पोलीस प्रशासन येत आहे आणि उभे टाकत आहे, पण नक्की प्रक्रिया काय सुरू आहे हे कुणालाच ठाऊक नाही। आम्ही काही टोकाचे केल्यानंतर यांचे डोळे उघडणार काय? असा सवालही वैभव देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला। वैभव देशमुख पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुढे म्हणाले की गावातील महिलांची अशी भूमिका आहे की पोलीस प्रशासनाला काहीच करता येत नसेल तर त्यांनी हातात बांगड्या भराव्यात, पण आमचा त्यांच्यावर विश्वास आहे। केवळ त्यांनी या प्रकरणी काय सुरू आहे ते आम्हाला कळवावे, कारण आतापर्यंत आम्हाला जे काही कळत आहे ते बातम्यांमधूनच कळत आहे। आमची मागणी हीच आहे की आम्हाला तपासाची स्थिती कळवा, आरोपींना शिक्षा द्या, अशी आमची मागणी आहे। आम्हाला न्याय द्या, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी त्यांनी यावेळी मागणी केली। पोलीस दारापुढे असताना माझा काका टाकीवर गेला, असे असताना त्यांना कुठे गेले ते कसे माहीत नाही। माझ्या वडिलांना रस्त्यावरून उचलून नेले, त्यांचे अपहरण केले। आता काकांच्या बाबतीत काही झाले तर प्रशासन दारात असून उपयोग काय? अजूनही या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे, त्यांना कधी पकडणार? आरोपींना अटक कधी होणार? आम्हाला न्याय कधी मिळणार? आम्ही एवढे दिवस शांत राहून न्याय मागत होतो, पण आता कुटुंबातील कुणीतरी टोकाचे पाऊल उचलल्यानंतरच आम्हाला न्याय मिळणार आहे काय? असेही वैभव देशमुख यांनी बोलताना सांगितले। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।